श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यंदाच्या संक्रांतीला मात्र पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये असं म्हटलं जातंय. मात्र हा पिवळा रंग एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दागिन्यांचाही येतो. त्यामुळे अनेक महिलांना संक्रांतीच्या दिवशी दागिने घालावेत की नाही हा प्रश्न पडतोय. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालं की पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण म्हटला जातो. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज शृंगार नटणं ह्या स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, तर काही जण रंगीबेरंगी कपडे परिधान करतात. परंतु यंदाच्या संक्रांतीला मात्र पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये असं म्हटलं जाते. मात्र हा पिवळा रंग एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दागिन्यांचाही येतो. त्यामुळे अनेक स्त्रियांना संक्रांतीच्या दिवशी दागिने घालावेत की नाही हा प्रश्न पडला आहे. पाहूया या संदर्भात कोल्हापुरातील ज्योतिषशास्त्री राहुल कदम हे काय सांगतात. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत असून सकाळी 8:55 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो सकाळी 8:55 ते सायंकाळी 4:55 आहे. मकर संक्रांत ही थंडीच्या दिवसात येते. त्यामुळे गडद रंगाची कपडे या सणात घातली जातात असे राहुल कदम सांगतात. यावेळी संक्रांत ही पिवळे वस्त्र धारण करून आलेली आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. हातामध्ये गदा असून अलंकारासाठी मोती देखील धारण केलेले आहेत. पायस भक्षण करणारे असून कुमारी अवस्थेतील खाली बसलेली ही संक्रांत महोदरी या नावाने ओळखली गेलेली आहे. तसेच पिवळा रंग धारण केला असल्यामुळे यावेळी संक्रांतीसाठी स्त्रियांना पिवळ्या रंगाची कपडे धारण करता येणार नाही. तसेच पिवळा रंग वर्ज करावा लागेल. पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाचे दागिने, पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करून मकर संक्रांतीचा सण हा साजरा करता येणार नाही. त्याऐवजी हिरवा रंग, काळा रंग हे तुम्ही धारण करून आपल्या संक्रांतीचा सण साजरा करू शकता. थंडीच्या दिवसात मकर संक्रांत येत असल्याने शरीरातील उष्णता कायम राहावी आणि सूर्याची उष्णता शोषून घेतली जावी या उद्देशाने बहुतांश करून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे धारण केली जातात. नैवेद्यासाठी खीर करू नये, कारण यावेळी संक्रांत पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजेच तांदळाची खीर. त्यामुळे नैवेद्यासाठी संक्रांतीच्या दिवशी भोजनामध्ये खीर नसावी. त्याऐवजी दुसरा कोणताही गोड पदार्थ असावा असे राहुल कदम सांगतात. काय दान करावे? हळदी कुंकवासाठी तसेच वाणाच्या कार्यक्रमासाठी स्त्रियांनी नवीन भांडी, तिळगुळ तसेच नवीन वस्त्र वगैरे अशा काही गोष्टी असतील त्या यथाशक्ती दान कराव्यात. या संक्रांतीला तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे भक्षण, तिळाचे दान आणि तिळाच्या उटण्याने स्नान करणे शुभदायक मानले आहे.
तिळाचा अशा प्रकारे 6 पद्धतीने उपयोग केला तर आपल्यातील पापांचा क्षय होतो, अशी धार्मिक मान्यता हिंदू धर्मामध्ये आहे. संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो सकाळी 8:55 ते सायंकाळी 4:55 या काळामध्ये तीर्थक्षेत्री स्नान करणे, आपल्या पितरांसाठी श्राद्धादी कर्म करणे, दानधर्म करणे तसेच जपजाप्य करणे आपल्या पुण्यसंचयासाठी उपयुक्त मानले गेलेले आहे. येणारी संक्रांत ही वाघावरती बसून आलेली आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाली आहे. तसेच ती वायव्येला पाहत आहे. त्यामुळे ती ज्या दिशेला जात आहे त्या दिशेला हानी करणारी आहे. विशेष म्हणजे संक्रांत ही ज्या दिशेकडून येत आहे म्हणजे पूर्वेकडून येत आहे ती पूर्वेकडे सुख समृद्धी देत आहे. पश्चिम दिशेला त्रासदायक आहे. तसेच वायव्य दिशेला ती पाहत असलेल्या हानिकारक ठरणार आहे, असे राहुल कदम सांगतात. संक्रांत ही पिवळ्या रंगावर जरी आलेली असली तरी स्त्रियांनी हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही. कारण हळद ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेले असून सुवर्ण हा धातू शुभ समजलेला आहे. मात्र या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही काचेचे, प्लास्टिकचे दागिने आणि हारामध्ये, गजऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरू नयेत. त्याचप्रमाणे आपल्या पोशाखासाठी मॅचिंग अशा पिवळ्या रंगाच्या टिकल्या सुद्धा वापरू नयेत. थोडक्यात यावेळी संक्रांतीसाठी पिवळा रंग, तांदळाची खीर आणि मोत्यांची आभूषणे ही वर्ज्य असून ह्या गोष्टी संक्रांतीच्या दिवशी टाळाव्यात, असे राहुल कदम यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची मंत्रासहित मनोभावे पूजा करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही खिचडी, शेंगदाणे, दही, तिळाचे लाडू, उबदार कपडे आणि पैसे गरीब आणि गरजूंना दान करू शकता. या सणाला धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून सौभाग्याच्या वस्तू दिल्याने तुम्हाला सुख सौभाग्य लाभेल. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे उत्तम मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये. या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि अल्कोहोलसह तामसिक पदार्थ टाळावेत. या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. या सणाला इतरांचा अपमान करणे टाळा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळा. मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्याशिवाय अन्न घेणे टाळावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.